जय जवान गोविंदा पथक प्रो गोविंदा स्पर्धेतून बाहेर। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दिलेली सलामी नडली की जय जवानकडून चूक झाली? नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकेश चव्हाण, आपण पाहताय ABP माझा। सरनाईकांकडून दरवर्षी प्रो गोविंदा ही स्पर्धा खेळवली जाते। यंदा 7 ते 9 ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा रंगणार आहे। मात्र या स्पर्धेआधीच प्रो गोविंदाची चर्चा रंगली आहे। प्रो गोविंदा स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने नाराजी व्यक्त केली। आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा आरोप जय जवान पथकाने केला आहे। याच जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती। त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी देणं नडलं की काय अशी चर्चा रंगली आहे। तर जय जवानने केलेल्या आरोपावर पूर्वेश सरनाईकांनी प्रत्युत्तर दिलं आहे। सर्वप्रथम नोंदणी केलेल्या 32 संघांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे। जय जवान गोविंदा पथकाने जो आमच्यावर आरोप केला आहे तो नोंदणी प्रक्रियेत क्रमांक 41 स्थानावर होता। त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाच्या आरोपात काहीही तथ्य नाही आहे असं पूर्वेश सरनाईकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा ABP माझा।